कुर्ला मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? दोन्ही शिवसेनेमध्ये इथे लढत होतीये आणि याच मतदारसंघात ठाकरे गटाचं पारडं अधिक जड दिसतंय आणि त्यामुळे संभाव्य आमदार कोण असणार बघूयात। निश्चितच तन्मय बघूयात नेमकं काय या ठिकाणी घडतंय। कुर्ला हा मतदारसंघ या ठिकाणी ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर या संभाव्य आमदार दिसताय, मात्र शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर हे या ठिकाणी पिछाडीवर दिसताय। 2019 आणि 2014चं कुर्ल्यातलं चित्र जर आपण बघितलं तर मंगेश कुडाळकर हे दोन्ही वेळेस विजयी झालेले आहेत, मात्र यंदा या ठिकाणी चित्र जरा वेगळं दिसतंय, कारण या ठिकाणच्या लोकांना हे जे आमदार आहेत बंड जे काही झालेलं आहे ते काही तितकं रुचलेलं दिसत नाही। मात्र संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ते देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रतिनिधी सुनील काळे याबाबत माहिती देतील। यामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशा पद्धतीची लढाई होते आणि हा जो मतदारसंघ आहे तो राखीव आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणचा मतदारसंघ हा सोपा असल्याचं मानलं जातं। शिंदे गटाकडून मंगेश कुडाळकर जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर प्रवीणा मोरजकर या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत। पण ठाकरे गटाच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय, कारण की ओरिजिनल शिवसेना विरुद्ध डुप्लिकेट शिवसेना अशा पद्धतीचा प्रचार या मतदारसंघात केला गेला आहे आणि त्यामुळेच मशाल विरुद्ध धनुष्यबाणाच्या लढाईमध्ये प्रवीणा मोरजकर या मशालीचं चिन्हावर निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता आहे।